मित्रांनो, सर्वांना माझा मनापासून नमस्कार। माझे नाव शुभम आहे आणि मी एका कंपनीमध्ये जॉब करतो। मी पाहायला सुंदर आहे आणि माझी हाईट 6 फूट आहे। तसेच बॉडी पण चांगली असल्यामुळे मी अजूनच स्मार्ट दिसतो। माझ्या घरी आई, बाबा, मी आणि लहान बहीण राहते। बाबा जॉब करतात, आई घरीच असते आणि छोटी बहीण कॉलेज करते। माझ्या बहिणीचे नाव प्राची आहे। माझी बहीण जेव्हा फर्स्ट इयरला होती तेव्हा कॉलेजमध्ये तिची एक मैत्रीण बनली आणि त्या फारच लवकर घट्ट मैत्रिणी झाल्या। तिचे नाव मयुरी होते। ती नेहमी आमच्या घरी यायची। तसेच तिची आणि माझ्या आईची पण चांगली ओळख झाली होती। ती घरी आली की डायरेक्ट किचनमध्ये जायची आणि तिला लागेल ते खायची। ती दिसायला फारच छान होती, त्यामुळे मला तिच्याकडे नेहमी पाहण्याची इच्छा होत होती। कधी कधी तिचे पण लक्ष माझ्याकडे असायचे आणि काहीदा आमचे बोलणे पण झाले होते, पण जास्त असे बोलणे झाले नाही, ज्यामुळे गोष्टी समोर वाढेल। कारण ती आली तर माझी घरी बहीण असायची, म्हणून ती तिच्या खोलीत जाऊन बोलत असे आणि जर माझी बहीण कोणत्या कामात असेल तर ती माझ्या आई सोबत बोलायची। त्यामुळे मला तिच्याशी बोलायचा वेळ मिळत नव्हता। कधी ती हॉलमध्ये बसून असली तर मी येऊन बसायचो, पण तिच्या सोबत कोणत्या गोष्टीवरून बोलायचे हे मला कळत नव्हते। आणि एकदा असे झाले की आई आणि बहिणीला मार्केटमध्ये जायचे होते, तर माझी बहीण म्हणाली, मयुरी येईल तर तिला बसायला सांग, मी लवकरच मार्केटमधून येते। त्यानंतर आई आणि बहीण मार्केटमध्ये निघून गेले। मला तर फारच छान वाटत होते, कारण आणि तिच्या सोबत कोणी नसताना बोलायची संधी मिळाली होती। मी हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होतो आणि काही वेळानंतर दाराची वेळ वाजली। दार उघडताच मला मयुरी दिसली। तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि आतमध्ये आली। ती आल्यावर अगोदर बहिणीच्या खोलीत गेली तर तिला कोणी दिसले नाही। त्यानंतर किचनमध्ये गेली तरी सुद्धा तिला कोणी दिसले नाही। नंतर हॉलमध्ये येऊन म्हणाली, कुठे गेले आहे? तर मी तिला सांगितले, दोघेही मार्केटमध्ये गेले आहे आणि येथे लवकरच तसेच तुला बसायला सांगितले आहे। आता ती अगदी माझ्या समोर येऊन बसली होती आणि आज तर अजूनच छान दिसू लागली। मी तिच्याकडे बघत होतो आणि ती टीव्ही कडे। त्यानंतर मी तिला म्हणालो, काही खायला आणू का? तर नाही म्हणाली। मग तिला विचारले, चहा घेणार? तर हो म्हणाली, पण विचारू लागली, चहा करणार कोण? तर मी तिला म्हणालो, मी चहा करणार, कारण मी पण चहा घेतला नाही। मी चहा बनवून आणला आणि आम्ही पित होतो। मी तिला विचारू लागलो, कसा सुरू आहे अभ्यास? तर म्हणाली, अभ्यास चांगला सुरू आहे। तर मी बोललो, आजकाल चांगला अभ्यास करून काहीतरी बनणे महत्त्वाचे आहे। तर ती पण म्हणाली, मला पण काहीतरी मोठे बनायचे आहे आणि त्यासाठी किती पण अभ्यास करावा लागला तर मी करणार। तर मी तिला म्हणालो, तुझे विचार फारच छान आहे आणि अनेक मुलींना तुझ्यासारखे विचार केले पाहिजे। तुला काही पण अडचण आली तर मला सांग। तर म्हणाली, हो सांगेल। मी तिला विचारले, तुला मोठे का बनायचे आहे? तर म्हणाली, माझ्या घरी सर्वांनी फार कष्ट केले आणि त्यामुळे मला त्यांना काही करून दाखवायचे आहे। तर मी तिच्याकडे बघून म्हणालो, कुठून आला तुझ्यामध्ये एवढा समजदारपणा? तर म्हणाली, वेळ सर्वांना फार काही शिकवतो। तिचे असे बोलणे माझ्या काळजाला लागले होते। मी तिला बोललो, तुला जर काही पण अडचण आली तर मला सांग आणि तुझ्या घरी अभ्यास होत नसेल तर माझ्या घरी येऊन कर। तसेच जर ग्रंथालयामध्ये करायचा असेल तर तिथे जेवढा खर्च लागेल तो मी देणार। मी असे म्हणताच ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली, आता सध्या तर माझा अभ्यास सुरू आहे आणि काही गरज लागली तर सांगणार तुला। त्यानंतर दाराची बेल वाजली। मी दार उघडले तर आई आणि बहीण आले होते। त्या दोघी आपल्या खोलीत जाऊन बोलू लागल्या, पण आज तिच्या सोबत बोलून मला फार छान वाटत होते आणि तिच्या मधला तो समजदारपण मला तर फार आवडला होता। एकदा तिला एका अभ्यासाची पुस्तक मिळत नव्हती। ती फार दुकान फिरल्यावर पण तिला ती मिळाली नाही। त्यानंतर ती माझ्या बहिणीला सांगू लागली, तर माझी बहीण म्हणाली, तू माझ्या दादा सोबत जा, तो तुला घेऊन देईल। त्यानंतर ते दोघे माझ्याकडे आले आणि माझी बहीण मला म्हणाली, तू मयुरीला घेऊन जातो का? तिला एक पुस्तक घ्यायचे आहे। मी तिला हो म्हणालो आणि तिला घेऊन जाऊ लागलो। आम्हाला थोडे दूर जायचे होते। 1-2 दुकान फिरल्यानंतर ती पुस्तक मिळाली। पुस्तक मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता। मी एका फास्ट फूडच्या दुकानात गाडी थांबवली
ती मला म्हणाली इथे कशाला गाडी थांबवली, तर मी तिला मुद्दाम म्हणालो मला भूक लागली आहे म्हणून. त्यानंतर मी 2 प्लेटचा ऑर्डर दिला, तर ती काही न बोलता चुपचाप खाऊ लागली. मग मी तिला बोललो तुला जर आता काही आणायचे असेल तर मला सांग, म्हणजे तुला एवढ्या दूर याची आवश्यकता पडणार नाही. तर ती म्हणाली ठीक आहे तुझा नंबर दे, मला काही लागले की तुला मी कॉल करणार. त्यानंतर आम्ही घरी आलो. आता ती आले की माझ्यासोबत पण थोडेफार बोलायची आणि ती माझ्यासोबत बोलल्यानंतर मला छान वाटायचे. एकदा ती माझ्या घरी आली होती आणि तिचा चेहरा नाराज वाटत होता. ती आली आणि माझ्या बहिणीच्या खोलीत गेली. काही वेळानंतर मी पण तिथे जाऊ लागलो, पण मला त्यांचा बोलण्याचा आवाज बाहेर पर्यंत येऊ लागला. ती माझ्या बहिणीला बहुतेक पैसे मागत होती आणि माझी बहीण म्हणाली माझ्याकडे तेवढे नाही आहे. तर ती बोलली ठीक मी मॅनेज करते. त्यानंतर मी आपल्या जागी येऊन बसलो. काही वेळानंतर ती जाऊ लागली. आता पण तिचा चेहरा तसाच होता, म्हणून मी तिला जाऊ दिले आणि मग फोन केला. मी तिला डायरेक्ट विचारले तुला किती पैशाची आवश्यकता आहे, तर म्हणू लागली तुला कोणी सांगितले मला पैशाची गरज आहे म्हणून, मला पैशाची गरज नाही आहे. मग मी तिला सांगितले मी तुझे आणि माझ्या बहिणीचे बोलणे ऐकले आहे म्हणून आता खोटं बोलून काही उपयोग नाही. तर म्हणाली हो मला काही पैशाची आवश्यकता होती. तर मी तिला म्हणालो तू जिथे आहे तिथेच थांब मी आलोच. तिने पत्ता सांगितला आणि मी तिथे पोहोचलो. मी तिथे गेल्यावर तिने म्हटले तेवढे पैसे दिले आणि म्हणालो अजून लागेल तर सांग. तर म्हणाली एवढेच पाहिजे होते. तिच्या चेहऱ्यावर मी केलेले मदतीचे उपकार दिसून येत होते. रात्री मला तिचा मेसेज आला आणि धन्यवाद म्हणू लागली. मी तिला म्हणालो मित्रांमध्ये धन्यवाद वगैरे काही नसते. त्या दिवसानंतर आमचे बोलणे वाढू लागले. आता ती घरी आली तर माझ्याशी बोलायची, पण माझी आई आणि बहीण असल्यामुळे तिला जास्त बोलणे योग्य वाटत नव्हते. आम्ही रोज मेसेजवर बोलायचो. हळूहळू आता कॉलवर पण बोलणे होऊ लागले आणि आमचे मन जुळू लागले. असेच काही महिने चालले. त्यानंतर आम्ही भेटायला पण लागलो. तसेच ती मला अनेक गोष्टी सांगत होती. मी पण तिला हवी ती मदत करत होतो. ती जेव्हा पण भेटली तिला म्हणायचो तुला काहीतरी बनायचे आहे. त्यामुळे तिला अजून मोटिवेशन मिळत होते. हळूहळू आमचे मन फारच जवळ येऊ लागले आणि रोज आमचे बोलणे होऊ लागले. तसेच आता आमच्या या नात्याला 1 वर्षाचा वर झाले होते आणि आम्ही आता मनातून पूर्ण एक झालो होतो. आमचे बाहेर भेटणे पण वाढले होते आणि एक दिवस असे झाले की आई आणि बहीण बाहेर कार्यक्रमाला गेले होते आणि तिला माहित नसल्यामुळे ती माझ्या घरी आली. ती घरी आली तेव्हा तिला कोणीच दिसले नाही. मी तिला सांगितले ते बाहेर गेले आहे. आता घरी आम्हीच होतो म्हणून मला पण फार वेगळे वाटत होते. मी तिच्या जवळ येऊन बसलो. ती माझ्याकडे बघत होती आणि आम्हाला ती वेळ कोणती आहे हे कळायला वेळ लागला नाही आणि आम्ही आता त्या वेळेचा सदुपयोग करू लागलो. आम्हाला कशाचेच भान नव्हते आणि आम्ही त्या शांततेमध्ये मग्न होऊ लागलो. मला तर फारच आनंद येत होता. ती मला साथ देऊन ती पण आपला आनंद व्यक्त करत होती. ज्या गोष्टी कधी बघितल्या नाही त्या आज आमच्या डोळ्यासमोर होत्या आणि आम्ही त्याचा भरपूर आनंद लुटू लागलो. तिला अगोदर अडचण वाटत होती, पण नंतर तिचा प्रतिसाद पाण्यासारखा झाला होता. आम्ही त्या दिवशी दूर होण्यास तयार नव्हतो. तसेच फार वेळ तसेच राहिलो, पण आता वेळ फारच होऊ लागला. त्यामुळे तिला घरी जाणे महत्वाचे होते, म्हणून ती आपल्या घरी जाऊ लागली. त्यानंतर आज आमच्या नात्याला अनेक दिवस होऊन सुद्धा तसेच आहे. मी तिला नेहमी मदत करत असतो, तसेच ती काहीतरी बनेल याच प्रयत्नात असतो. आम्ही आमच्या पुढच्या आयुष्याचा पण विचार केला आहे, पण ती म्हणाली त्यासाठी तुला काही दिवस थांबावे लागेल. तर मी तिला म्हणालो ठीक आहे मी थांबायला तयार आहे. अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.